मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हा टाईप वाईज आपण शिकत आहोत. टाईप्स बघा काय आहे. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 3969 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 972 आहे. तर त्या दोन संख्यातील फरक किती? याला जर आपण न्यूमेरिक मध्ये असं जर लिहिलं, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग, पहिली संख्या x घेतली आणि दुसरी संख्या y घेतली, या दोन संख्याच्या बेरजेचा वर्ग त्यांनी दिलेला आहे 3969. या ठिकाणी आपल्याला काढणे काय क्रम प्राप्त आहे? आपल्याला माहित आहे की कोणत्याच संख्येच्या डोक्यावर जर स्क्वेअर असेल त्याला कट केलं त्याला स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागते. म्हणजे 3969चं स्क्वेअर रूट काढणे आपल्याला कठीण जातं, म्हणून मी तुम्हाला ट्रिक्स सांगत आहोत. नंतर बघा काय दिलं त्यांनी. नंतर असं दिलेलं आहे, त्या दोन संख्याचा गुणाकार म्हणजे ह्याच दोन संख्याचा गुणाकार त्यांनी दिलेला आहे 972. आणि आपल्याला काढायला सांगितलं त्या दोन संख्यातील अंतर म्हणजेच x मायनस वाय इज इक्वल टू व्हॉट. आता याला आपण ट्रिक्सने सॉल्व्ह करणार आहोत. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि त्याच दोन संख्याच्या बेरजेचा वर्ग दिलेला असेल आणि त्याच दोन संख्यातील अंतर काढायला विचारलेलं असेल, तर मात्र आपण हा जो मल्टिप्लिकेशन आहे, या ठिकाणी जो गुणाकार देण्यात आलेल्या दोन संख्याचा गुणाकार, याची घ्यायला लागणार आपल्याला चौपट ट्रिक्सने. आता याची चौपट आपल्याला घ्यायला लागेल, म्हणजे ज्या ठिकाणी मल्टिपल बाय 4 करावं लागेल. आता 4 दोन्ही काय होते? 8 होते. 4 7 28, माइंडमध्ये 2 ठेवले, 4 9 36, 36 2 होते 38, 3888. आता हे जे 3888 आहे, हे या बेरजेच्या वर्गातून मायनस करायचे, म्हणजे हे इथून कट करून मी फक्त इथे लिहितो 3969. या दोनची वजाबाकी केली की मग आपल्याला सापडते स्क्वेअर रूट, म्हणजे काढावं लागतं. 9तून 8 गेले 1 राहिला, 6तून 8 जात नाही म्हणून 16तून 8 गेले 8 राहिले, हा चावला 1, या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0. याचं मात्र स्क्वेअर रूट काढायला विसरू नये. शेवटी वर्गसंख्या येणार आहे, ही एक वर्गसंख्या, इथं केव्हाही वर्गसंख्या येते आणि त्या वर्गसंख्येचं स्क्वेअर रूट 9 येते. म्हणजेच काय, त्या दोन संख्यातील फरक अर्थात वजाबाकी 9 येणार आहे. 9 हे राईट आन्सर येते मित्र. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. हा झाला टाइप्स. परंतु याचसारखे आपण 10 प्रश्न शिकत आहोत, 1 पासून सलगतेने 10. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. दोन संख्याच्या बेरजेचा वर्ग 2601 असून त्याच दोन संख्याचा गुणाकार 650 आहे. म्हणजे आपण सर्वप्रथम काय करणार की याला 2601 लिहून घेतलं, त्याच्यानंतर बाजूला काय करायचं, 650 गुणिले 4 करायचे. हे झालं 4 0 0 4 5 20 2, 4 6 24 2 किती 24. हे 24 बरोबर याच्यातून मायनस करायचे. या ठिकाणी मायनस केल्यानंतर 1 0 0 0 याचं स्क्वेअर रूट काढल्याबरोबर 1 येते मित्र. सो त्या दोन संख्यातील अंतर येणार आहे फक्त 1. दुसरा प्रश्न, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 2500 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 600 आहे. सरळ सरळ 600 गुणिले 4 घेतलं तर या ठिकाणी 2400 आले. हे 2500 जे आहे, या 2500 मधून मित्रा 2400 जर वजा केले तर या ठिकाणी 100 राहतात. 100चं स्क्वेअर रूट काढलं तर आन्सर येणार आहे 10. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. तिसरा प्रश्न बघा, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 4356 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 1080 आहे. 1080 मल्टिपल बाय 4 केले, 0 4 4 8 32 32 आणि 4 1 4 4320 येतात. आता हे जे 4320 आहे, दोन संख्येच्या बेरजेच्या वर्गातून वजा करायचे, म्हणजे 4356 वजा 4320. या ठिकाणी 6 आले, इथे केव्हाही वर्गसंख्या येते. या ठिकाणी 3 आले, नंतर इथं 0 0 म्हणजेच वर्गमुळात 36 जर आलेलं असेल तर आन्सर येते मित्रा 6. 6 हे राईट आन्सर येते. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. या ठिकाणी बघा, सरळच देण्यात आलेल्या दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 7744 आहे. 7744 बाजूला लिहून घेतले. त्याच्यानंतर 1920 ह्या दोन संख्याचा गुणाकार आहे, म्हणजे x इंटू वाय आहे, म्हणून याला मल्टिपल बाय 4 करायचे. 4 0 0 4 2 8 4 9 36 उरले 3 आणि माइंडमध्ये ठेवले 4 1 4 4 3 किती 7. 7680 येते. हा याची जे 4 टाइम्स केलेले आहे, हे आहे 7680. हे 7680 याच्यातून वजा केले तर मित्र 4 8 7 14, हात चावला 1, इथे 0 आणि इथे 0. मी तुम्हाला केव्हाही सांगितलं या ठिकाणी वर्गसंख्या येते, त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ म्हणजेच आन्सर 8 हे याचं आन्सर येते मित्र. पाचवा प्रश्न बघा,
दोन संख्येचा बेरजेचा वर्ग 6241 आहे आणि त्या दोन संख्येचा गुणाकार 1404 आहे. तर त्या दोन संख्यातील अंतर किती? खूप इझी आहे मित्रांनो. याला आपण 1404 मल्टिपल बाय 4 घेतले तर 416 416 आणि 1 4 1 4 आणि किती 5 5616 येतं. आता 6241 हे दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग आहे, म्हणजेच त्याच्यातून ही संख्या वजा करायची 5616. आता या ठिकाणी 11तून एकातून 6 जात नाही म्हणून 11तून 6 गेले 5 राहिले, हात चावला 1, या ठिकाणी 2 राहिले, या ठिकाणी 6 6 12 हात चावला 1, इथे 0. वर्गमुळात 625 म्हणजेच आन्सर येते मित्र या ठिकाणी 25, कारण की 625चा स्क्वेअर रूट 25 येते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. 6वा प्रश्न. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 2809 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 696 आहे. या ठिकाणी 696 गुणिले मल्टिपल बाय 4, 4 सकम 24 हातचे आले 2, 4 9 36, 36 न 2 होते 38, हातचे 3, 4 सकम 24 न 3 किती होते 27, याची 4 पट 2784 आले. आणि त्या दोन संख्येचा बेरजेचा वर्ग आहे 2809. याच्यातून हे वजा करायचे 2700 किती 84. मित्र या ठिकाणी 9तून 4 गेले 5 राहिले, या ठिकाणी 10तून 8 गेले 2 राहिले, हात चावला 1, इथे 0 आणि इथे 0. वर्गमुळात 25 म्हणजे आन्सर येणार आहे फायनली 5. दोन संख्यातील फरक येणार आहे मित्रा 5. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 7वा प्रश्न बघा. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 3701 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 918 आहे. सो ह्याची गुणाकाराची काय करायची चौपट 918 मल्टिपल बाय 4, 4 8 किती 32, 3 आले हातचे, 4 1 4 4 आणि 3 किती 7, 9 चे किती 36, 3672 हा गुणाकार येतो दोन संख्यांचा. दोन संख्येचा बेरजेचा वर्ग ऑलरेडी या ठिकाणी 3721 देण्यात आलेले आहे, मायनस मित्र या ठिकाणी 3672 करावे लागेल. आणि एकातून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले 3 राहिले, या ठिकाणी हातचा 1 या ठिकाणी दिला. 12तून 8 गेले 8 आणि 4 किती होते 12 होते, हातचा 1 या ठिकाणी दिला. या ठिकाणी मित्रांनो 0 0 83 असे आलेले आहे. परंतु चेक करूया आपण, या ठिकाणी काहीतरी मिसमॅच झालेला असेल. 918 घेतले, 4 8 32 3, ओके 4 8 32 किती आलेले आहे तर 3 आलेला आहे. येस 4 1 4 4 आणि 3 किती 7, 18 चूक 72, 9 चूक 36, 3721 या ठिकाणी 3721 आहे. मग या ठिकाणी 11तून ओके या ठिकाणी येस 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 ठीक आहे. तर या ठिकाणी आलेले आहे 3, हातचावला 1, 12तून 8 गेले 4, ओके. या ठिकाणी सॉरी, या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे सॉरी. या ठिकाणी 11तून 3 गेले किती 11तून 2 गेले 8, म्हणजे इथं 3 राहतात. येस 9 9 2 11 सॉरी 9 2 11. हातचावला 1 या ठिकाणी टाकला तर 12तून 8 गेले 4 राहिले, या ठिकाणी 0 या ठिकाणी 0 सॉरी. या ठिकाणी काय तर वर्गमुळात 49 म्हणजे 7. सो 7 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 8वा प्रश्न बघा. दोन संख्याच्या बेरजेचा वर्ग 3844 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 957 आहे. 957 मल्टिपल बाय 4 या ठिकाणी जर घेतले तर 7 चूक किती 28, 2 4 5 20, 2 22 पुन्हा 2, 9 चूक 36 2 किती 38. दोन संख्याचा गुणाकार त्याची चौपट 3828 आहे आणि त्या दोन संख्याच्या बेरजेचा वर्ग 3844 आहे. याच्यातून हे वजा करा 3828. मायनस जर केले तर 14तून 8 गेले 6 राहिले, 8 6 14 हात चावला 1, 4तून 3 गेला 1 राहिला, इथे 0 येथे 0. वर्गमुळात 16 म्हणजेच या ठिकाणी मित्र येते 4. 4 हे राईट आन्सर येते. त्या दोन संख्यातील फरक मित्र 4 येते. येस. 9वा प्रश्न सेकंड लास्ट प्रश्न आहे. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 3721 असून त्या दोन संख्याचा गुणाकार 928 आहे. तर त्या दोन संख्येतील फरक किती? हे 928 जे आहे 928 मल्टिपल बाय 4 करावं लागेल. 4 8 किती 32, 3 आल्याचे 4 2 8 आणि 3 11, 1 आला हातचा 9 36 ने किती 37, 37 से 11 आहे. ओके या ठिकाणी तुम्हाला दिसून येते 37 से 21 मायनस 37 से 11, या ठिकाणी 0 या ठिकाणी ओके येस. इथे 2 आहे सॉरी, इथे काय आहे तर 2 आहे. आता इथं 9 2 किती होते या ठिकाणी 11 होते.
हातचा 1 या ठिकाणी 0, या ठिकाणी 0, या ठिकाणी 0, म्हणजे वर्गमुळात 9 म्हणजे आन्सर फायनली येणार आहे 3. थर्ड ऑप्शन राईट आन्सर. नेक्स्ट, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग 2601 असून त्या दोन संख्येचा गुणाकार 608 आहे. 608 मल्टिपल बाय चौपट, 4 32 आणि 4 सकम किती 24, 2432 हा त्या दोन संख्येच्या गुणाकाराची चौपट आली. दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग आहे 2601 मायनस 24 किती तर 32. या ठिकाणी 9 2 11 हातचा 1, 10तून 4 गेले 6 4 10 हातचा 1. या ठिकाणी मित्रा किती येते तर 1 उरतो आणि येते 0. वर्गमुळात 169. आता तुम्हाला वर्ग सुद्धा माहित पाहिजे 1 पासून तर किमान 20 ते 30 पर्यंतचे वर्ग माहित पाहिजे. आता 13चा वर्ग तुम्हाला माहित आहे मित्रा, 13चा वर्ग 169 येते, 169 आणि 14चा वर्ग येतो 196. हे पाठच पाहिजे. 169 वर्गमुळामध्ये म्हणजेच मित्रा येतं या ठिकाणी 13. सो 13 हे राईट आन्सर आहे. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण एक टाइप्स घेऊन त्याच्याशी रिलेटेड 10 प्रश्न हे सरावाचे घेतलेले आहेत. थँक्यू.